नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भजता हस्ते स्फटिकमालिकां विदधिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदाम्। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव। भगवान कृष्ण भगवान की जय। गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। बजरंग बली की जय। सर्वाईर भगवान की जय। संकटमोचन भगवान की जय। महामृत्युंजय भगवान की जय। गौरी शंकर भगवान की जय। गंगा मैया की जय। नर्मदा मैया की जय। यज्ञनारायण भगवान की जय। जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ति। जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ति। शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैश्वराच्या भगवान गौरी शंकर महादेवाच्या कृपेने दरवर्षी आपण मोठ्या उत्साहानं प्रेमानं आनंदानं आश्रमाची निर्मिती जवळपासून आणि नवचंडी हा भगवतीचा याग करतो। त्या निमित्तानं आपण सर्व येतात, चांगल्यात चांगल्या प्रकारचं योगदान करतात। धान्याच्या रूपानं, श्रमदानाच्या रूपानं, गोसेवेच्या रूपानं तुमच्या सेवेला माधुगिर बाबाचं त्रिवार वंदन आहे की असं सेवाभाव जनार्दन स्वामीला आवडत होता। सर्वसामान्याकडून आला पाहिजे। खूप आम्ही क्षेत्राच्या ठिकाणी राहतो। आता हे गुरुलोकांना माहिती आहे, नवचंडी आपला थोडासा कार्यक्रम छोटा, पण लक्षचंडी 1,00,000 पाठ असे करणारे करोडो रुपये लागतात लक्षचंडीला। मंडप हे ते ब्राह्मण वेदशास्त्र ब्राह्मण पण लागतात। मग त्या लोकांचं ऐश्वर्य पण आहे, त्यांना तशा प्रकारची भगवती देते पण सामान्य करता काय, त्यांना कसं प्राप्त व्हावं म्हणून द्यावं। जनहितकारक जनउद्धारक जर कोणी असेल, सर्वसामान्य करता अन्नपुळेमध्ये अवतार घेऊन जनार्दन स्वामींनी हे कार्य केलं आणि तेच कार्य करण्याची या पामराला सद्गुरू जनार्दन स्वामी आदयाकडून करून घेता येईल। गेल्या 36 वर्षापासून
हा उपक्रम चालू आहे. तत्पूर्वी जनार्दन स्वामी होते, त्यावेळेस होते. पण ज्यांचं वय 35 वर्षाचं आहे त्यांना जनार्दन स्वामी काय करणार. जनार्दन स्वामी स्वतःची स्तुती करून घेत नव्हते. बाबाजी तुम्हाला नाही त्याची गरज, पण लोकांना माहीत झालं पाहिजे. काही माहीत यांची गरज नाही. स्वतः बाबाजी काही सांगायचे, तुम्हाला लक्ष देतं का बाबा कोण आहे, किती लोकांचा उद्धार झाला, किती लोकांचं चांगलं झालं, बाबा कोण आहे तुम्हाला कळतं का. ते स्वतः एवढंच बोलायचे. सांगायचं तात्पर्य काय की संतांचं जोपर्यंत कोणी त्यांचं चरित्र सांगत नाही तोपर्यंत आपली श्रद्धा बसत नाही. आणि श्रद्धा बसल्यानंतर भाव शुद्ध होतो. भाव शुद्ध झाल्यानंतर तुम्हाला सेवेची संधी मिळते, तुमचा विश्वास वाढतो. हे परमार्थाचं सूत्र आहे. आणि म्हणून द्या आम्हाला दुसरं दिवसा काही येत नाही, आम्हाला संतांची स्तुती येते. त्यांचं कार्य जन्मकर्म दिव्य आहे, त्याचं विश्लेषण करून सांगायचं या तरुण पिढीसाठी तर फार महत्त्वाचा भाग आहे. माझ्या तरुण बहिणी भगिनी म्हणून हा उपक्रम ज्यांनी जे सुज्ञ शिकलेले आहे, विज्ञाननिष्ठता ज्यांच्याजवळ आहे, चांगले वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण येऊन सांगतात की बाबा तुम्ही हा फार चांगला उपक्रम केला. आम्ही मोठमोठे कार्यक्रम करतो, भरपूर असं योगदान पण आम्हाला मिळतं. म्हणजे सत्पुरुषांचं कार्य आहे, तुम्ही काही नाही दिलं तरी आम्हाला तुमच्या कार्यामध्ये सहभागी होते. पण तसं नाही, विना दक्षिणाचं कार्य करता येत नाही. गीतेमध्ये सांगितलं आहे की दक्षिणाहीनम यज्ञ नाही होत पूर्ण. आणि म्हणून द्या हो, ज्यावेळी त्यांनी पाहिलं की कुमारिका मुला 70-80 100पर्यंत जसं वेळ असेल तसं महामृत्युंजय याग करतो आम्ही जयंती उत्सवाच्या निमित्तानं, तर त्यांना असं कौतुक केलं, या लेकरांना कधी कळायचं बाबा तुम्ही एवढं चांगलं करताय. वेदशास्त्र संपन्न वेद मार्तंड गोडसे शास्त्री ते जर अनेक काशीचे कटे तर मोठमोठे ब्राह्मण उठून त्यांना अभिवादन करतात. आशी गोडसे शास्त्री, एकनाथ शास्त्री, शौचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे लक्ष्मीकांत दीक्षित असे लोक दीक्षक हजार श्लोक त्यांचे वेदाचे पाठ आहे. म्हणून द्या सर्वसामान्यांकरता करणं आणि त्यांच्याकडून हे ब्राह्मण लोक करतात, तरी यांच्या कृपेने किंवा यांच्या आशीर्वादाने त्यांना पुष्कळ असं योगदान मिळतं. म्हणून द्या ह्या उपक्रम सद्गुरू जनार्दन स्वामींनी सत्प्रेरणा दिली. 36 वर्षापासून चालू आहे महामृत्युंजय यागाच्या निमित्तानं. नंतर शिवपंचायतन होतं, त्यानंतर इथं सुद्धा मग शिवपंचायतन याचण्याची सुरुवात झाली आणि चंडीची सुरुवात झाली. तर आता हळूहळू पहिल्यांदा तर कोणी येत नव्हतं. असं तर काहीतरी वाजंत्री वाढल्याशिवाय लोक जमा होत नाही. त्याकरता वाजंत्री वाजावं लागते. आम्ही वाजंत्री वाजवणारे, दुसरं काय येतं आम्हाला. जनार्दन स्वामीची वाजंत्री वाजवून दाखव, तुम्हाला बरं वाटतं. आणि म्हणून द्या या कार्यक्रमासाठी आलेले सर्व भाविक बंधू भगिनी, ज्येष्ठ वरिष्ठ समाज क्षेत्रातील आमदार साहेब आणि खासदार साहेब, प्रतिष्ठित मंडळी, पुढारी मंडळी, नेते मंडळी, सर्व क्षेत्रातली दिग्गज मंडळी आणि सर्वांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. नामोल्लेख न करता एवढ्याचं नामाचं आपल्याला आता स्मरण पण होत नाही, 70 झालं. आणि वे भगवान आदरणीय श्री महेश गिरजी महाराज, कंठभूषण श्री संतोष गिरजी महाराज, श्रवण गिरजी महाराज, परशुराम गिरजी महाराज, श्री महेश गिरजी महाराज, श्री राघव गिरजी महाराज या भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींचं कार्य तनमन धानापासून समर्पित भावनेने करतायत. आत्मदान करणं सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आत्मदान म्हणजे आपला जो आत्मा आहे शरीरातला, या शरीराकडून जनता जनार्दनची सेवा करणं याला आत्मदान म्हणतात. तर त्याच्यासाठी नाही, ते तो स्वतःसाठी नाही जगत, दुसऱ्यासाठी जगतात, ते संत असतात. असे सर्व भगवंताला कोणी जर प्रक्षेपणाच्या माध्यमातून पाहत असतील तर आमच्या दष्टाम संन्यासी परंपरेप्रमाणे त्यांना ओम नमो नारायण आहे. या भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामीचं हे धर्मकार्य श्री आदरणीय काब्र शेट्टी आणलं आणि त्याला असं इवले शिलोपर आविहेद्वारी त्याचा वेल गेला गगनावरी. अजून गगनावर नाही गेला, मंदिराच्या अर्ध्यावरच.
अजून पुष्कळ कार्य व्हायचं आहे, करायचं आहे तुम्हाला. आणि म्हणून द्या हो श्री आदरणीय काबरा शेठ, श्री मामा श्री शिवाजी पाटील, श्री फकीरराव पाटील, विठ्ठल भाऊ, आदरणीय गुकाडे साहेब, पिंपळे गुरुजी, सर्व सेवाधारी मंडळी, माऊली, ज्ञानेश्वर माऊली आणि मामा एवढे वृद्ध असताना सुद्धा या भागाचे पोलीस पाटील आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे या भूमिदान करणारे श्री आदरणीय श्री स्वर्गवासी झाले ते श्री गणेश पाटील देशमुख, त्यांचं परिवाराचं किती म्हणून ऋणनिर्देश करावं महाराज. एवढं मोठं या ठिकाणी अंदरवन फोडलं तर त्यांची कृपा आहे. त्यांना सद्गुरू जनार्दन स्वामीची सत्प्रेरणा झाली, त्यांनी या जागेसाठी योगदान केलं. म्हणून सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सर्व क्षेत्रातील आणि विशेषतः गोंधनखेडा म्हणा, सांगी म्हणा, इतर खेड्यातील सर्व 100 खेड्यातील मंडळी योगदान करतायत. त्या योगदानाचा योग्य उपयोग होतो का हा विचार जर तुम्ही पाहिला असेल तर 2002 पासून आश्रमाची नित्य पाहताय तुम्ही, उत्तरोत्तर प्रगती आहे की नाही, तुमचं योगदान योग्य मार्गाला जात आहे की नाही. आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी हे सत्पुरुष आहेत. त्यांनी मांडलेलं कार्य हे सत्कार्य आहे ना, अशा कार्यासाठी दिलेले योगदान हे खऱ्या अर्थानं सत्पात्रदान आहे. म्हणून सर्वांना प्रेरणा झाली तुम्हाला हे करायची. विशेष आणि विशेष म्हणजे हे प्रक्षेपण आता या कलियुगाच्या माध्यमातून किंवा विज्ञानाच्या माध्यमातून फार महत्त्वाचं साधन आहे. त्यामध्ये नंदूभाऊ आहे, बाकीचे सर्वांचं मला नाव एवढं माहीत नाही. सर्व टीम स्वतःच्या खर्चाने किती महागाचं आहे महाराष्ट्र. मोठमोठ्या कार्यक्रमाला पाहतो आम्ही, किती घेतात ते म्हणते आम्ही 1 लाख रुपये, 2 लाख, 3 तासाचे, 4 तास आहे, 7 दिवसाचं विचारून. आमच्याकडे सर्व लोक आहेत. इथं सुद्धा स्वतःच्या स्वकष्टाचं सर्व करून आता हे स्क्रीनला सोपं आहे का, विज्ञानाचं माध्यम महाराज. आता इथे तुम्ही एवढे लोक असतात, पण सकाळी विचारा प्रत्येकाच्या फोनवर पहा किती लोकांनी पाहिजे. चांगली सोय आहे, घरी बसल्या बसल्या पलंगावर बसून भजे खाता खाता पाहतात, चांगली. आणि म्हणून द्या या प्रक्षेपण करणाऱ्या मंडळीला आणि नमस्कार आहे. तुमच्या श्रद्धेला त्रिवार नमन आहे. हरिभक्तपरायण श्री ईश्वर महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री नंदू महाराज, सर्व हरिभक्तपरायण मंडळाला ज्ञानेश्वर महाराज, दिलीप महाराज, विकास महाराज, सुभाष महाराज, विनोद महाराज, सर्व सेवाधारी भजनी मंडळाला देव आणि सर्व हरिभक्तपरायण मंडळी कोणी पाहत असेल त्यांना जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. एखाद्या वेळेस माझ्या स्मरणातून कोणाला नमस्कार करायचं राहून गेला असेल तर मी साष्टांग प्रणिपात करतो त्यांच्या चरणी आणि वयमानानं विस्मरण होतं. म्हणून सर्वांना आणि सर्वांना वंदन करून हे अभिष्टचिंतन हे निमित्त आहे. सर्वांस ते यायचं होतं 20 तारखेला, 19 तारखेला थोडा त्रास झाला. डॉक्टर सांगितलं जास्त येणार नाही. हरे तुळशीदास महाराज सांगितलं की या 9 लोकच ऐकलं पाहिजे. एक तर विद्वान, एक तर आपले सद्गुरू, आई, वडील, ज्येष्ठ, वैद्य आणि आचार्य आणि आचार्य, 9 लोकच ऐकलं पाहिजे. जीवन सुखरूप व्हायचं असेल. मला तर वैद्यानं सांगितलं गाडी तयार आहे सर्व, नाही बाबा दवाखान्यात यावंच लागेल. याला सांगितलं ते असं आहे, तपासणी करा. 1 दिवस ठेवून घ्यायचं. म्हणून आता काय जात आहे 20 तारखेला तुमचं हिरमोड झाला असेल त्याबद्दल मी क्षमा मागतो. काय हरकत नाही, समथिंग बेटर त्यांना नंतर तो होईल. पण आता सांगितलं बाबाने कामाचे दिवस बाबा, बरं आहे आपल्यालाच काम नाही, आम्ही रिकामी. सांगायचं तात्पर्य हे की देव कोणत्या कृपानं होईना सद्गुरू जनार्दन स्वामीचे परमामृत भक्तीचं हे परमामृत तुमच्या गळी उतरायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सुख होईल, तुमच्या लेकरा बाळाला चांगले संस्कार लागतील, तुमचा संसार सुखाचा होईल. हा संताचा उद्देश अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन ते लोक, हे संताचं मुख्य कार्य. आपणाची ठावेची इतराची दाखवावे, ज्ञानी करून सोडावे सर्वजण.
सर्वांना समजावं, सर्वांना चांगले हजारो चमत्कार नाही, पण संस्काराचा भाग जर विचार केला, आता मी 35 वर्षापासून या क्षेत्रात आहे, तसं 43 वर्षापासून आहे, पण प्रवचनाच्या माध्यमातून हजारो तरुणांना चांगलं योगदान, चांगल्या प्रकारचं जीवन जगता येऊन राहिलं. कोणी मोठमोठ्या पदावर आहेत, कोणी काय आहेत, कोणी मला तर विस्मरण पण नाही. त्यांचं आल्यावर ते सांगतात की आम्ही तुमच्या आश्रमात होतो, हे होतं. मी त्यांचा पत्ता वगैरे काही विचारत नाही, कारण त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाही. काही काही मंडळीकडे याद आहे की माझ्या सानिध्यात एवढे मंडळी आहे, मग त्यांना योगदानाची प्रेरणा देतात. कसं कोणालाही म्हणणं नाही, काही देतात तर काही नाही देत. आमच्याकडचे काही विद्यार्थी म्हणतात बाबा तुम्ही यांना शिकवलं, ते काही देत नाही. मग ती देत नाही तेच चांगलं आहे, त्यांच्याच आशीर्वादाने आपल्याला त्यांच्या कशा आशीर्वादाने ते देत नाही, पण त्यांचा आशीर्वाद असं की ते शिकले नाही, तर शिकल्यानंतर ते आता चांगल्या प्रकारचा संसार करून राहिले, त्यांच्या सुखामुळे आपल्याला सुख प्राप्त आहे. म्हणून द्या हो, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाच्या मुखातून आपण नवचंडीचे मंत्र ऐकले असते, फार महत्व आहे. आता मला तेवढं सांगायला वेळ नाही, मी पुष्कळांनी कात्रण काढून आणले, चांगल्या चांगल्या पुराणातून काढले की आज चांगले लोक पाहतात, चांगले लोक ऐकतात. जे आचार्य आहेत महामंडलेश्वर मंडलेश्वर ते ऐकतात, तर त्यांच्यासाठी संपूर्ण इत्तमभूत सांगावं लागतं. पण आता तुमच्या सर्वसामान्यासाठी सांगण्यासाठी आणि या नवचंडीचं महत्त्व समजून घेण्यासाठी निमित्त मात्र अभिष्ट चिंतन सोहळा तुम्ही दरवर्षी करताय. पुष्कळ झाला, 42 वर्षापासून, 42 सुरू झालं गणेश बाबापासून, तर आता चालू आहे. त्याच्यात तुम्हाला आनंद नाही, याच्यात आम्हाला काही नाही. आपल्याला प्रतिष्ठा मिळावी, मान मिळावं, पद प्रतिष्ठा आणि पैसा याच्यापासून साधू महात्म्यानं दूर राहिलं. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, आमच्या भगवंताला सांगितलं, मी सगळ्यांना सांगतो की गेले 29 वर्ष सगळ्या कार्यक्रमाला येत होतो. पण सत्यनारायण असो, लग्न असो, 4-4, 5-5 लग्न लावलेले. पुन्हा आता गुरुदेवा संन्यास घेऊन, नीट लक्ष देऊन आहे, संन्यास घेऊन जर 36 वर्ष झाले असेल आणि संन्यास कर्म यथोचित पाळत असेल, तर तो संन्यासी यती होतो. आणि यतिराज घरी आला आणि अनादरण झाला तर संसाराची हानी आहे. मी सांगत नाही, वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी प्रत्यक्ष दत्त महाराज सांगायचे, यती होते, ते पण यती होते. दत्त महाराज सांगितलं की तुमचं अनादरण झालं तर मग असं कल्याण, त्यासाठी तुम्हाला करतही भोजन आणि वृक्षाच्या खाली राहा. तर आपल्याला शक्य नाही प्रकृतीप्रमाणे. म्हणून यतिराजाचं आता लग्नामध्ये कोणी सत्कार करतं नाही करत, त्यांची प्रवृत्ती लग्नाची असते, वेगळ्या कार्यक्रमाची प्रवृत्ती असते. त्यामुळे जर अनादरण झाला तर मग नुकसान कोणाच होईल? आम्हाला काही नाही, सगळं आहे. खाण्याचं पिण्याचं काही धान्याचा काही संबंधच नाही. फलाहार मिळतो तो बी आता खूप कमी झाला. आणि म्हणून द्या हो, आता मला कोणी त्या सगळ्याला सांगितलं की आता कोणत्या कार्यक्रमाला आग्रह करू नका. काही मंडळी जातात, चांगली गोष्ट गेलं पाहिजे. लोकसंग्रह पण पाहिजे. 3रा अध्याय, जनार्दन स्वामींनी लोकसंग्रह कधी केला? 16 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर. आणि अपंग असल्यामुळे पुढे जायचं कामच पडलं नाही. आणि ते तर महायुती होती महाराज. ही काही पदवी कुठं मिळत नाही, ही साधनानं मिळते. आणि मग साधनानं त्या वाचलेला असेल, समजलेला असेल, साधू संतांच्या मुखातून आलेलं अमृत वचन असेल तर आमच्या सारख्यांनी पालन केलं तर तुम्ही करणार ना, आमचे साधू मंडळी करणार ना. म्हणून आधी केले मग सांगितले. क्रियेने वाचळल्यावर तवरत नाही. आणि म्हणून आता मला जाता येत नाही. बरेच लोक आग्रह करतात. खूप सेवाधारी मंडळी आहे बाबा, खूप सेवाधारी. तुमच्या सेवेला मी त्रिवाल वंदन करतो. आणि तुम्ही तुमच्या योग्य आलो नाही असं नाही, पुष्कळ वेळेस आलो, सर्वसामान्याच्या घरापर्यंत गेलो. आता शक्य होत नाही, प्रकृती पण साथ देत नाही आणि शास्त्राचं पण त्याला बंधन आलं. आणि म्हणून द्या यती भगवान दत्तात्रेय, जती नव नारायण म्हणजेच नवनाथ. पाहिला असं तुम्ही नवनाथ सिरीज चालू आहे टीव्हीवर पहा, मराठी बाणामध्ये वगैरे. ते झाडाखालीच करायचे. आता ती परिस्थिती राहिली नाही. इसवीसन 1000. आणि म्हणून द्या सगळ्यांना विनंती आहे, तर कार्यक्रमाला, प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला पण आग्रह करतात.
हे लोकांना सगळ्याला आता किती वर्षापासून प्रतिष्ठा चालू आहे, किती प्रतिष्ठा झाल्या, यांनी सर्व माहिती यांना सगळ्याला लिहून दिलेली सगळ्या. आता ही मंडळी करतात. आणि वर 10 वाजता आली की माणसाने फक्त मार्गदर्शन करावं आणि या मंडळीतून करून घ्यावं. म्हणून द्यावं या नवचंडीच्या निमित्तानं आणि अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात. आता भागवताचा अध्ययन करून हिंदू महाराज वगैरे भागवत सांगतात, अरुणगिरी महाराज भागवत सांगतात, बाबांनी ज्ञानेश्वरीचं अध्ययन केले, यांनी पण भागवताचं अध्ययन केले. ही मंडळी चांगल्या प्रकारचं प्रवचन पण करतात, कीर्तन पण करतात. त्यांचा आदर केला पाहिजे. विद्वानाचा आदर करावा. 108 प्रश्न यक्षाचे धर्मराजाला विचारलेले, त्यापैकी विद्वानाचा हे भजन वगैरे करण्याचा आदर करायला पाहिजे. यांचे फार पुण्य. यांचा आदर केला, निदान आदराचे 2 शब्द दिले त्यांना, तर त्याच्यामध्ये फार पुण्याचं काम आहे. ग्रस्त आश्रमासाठी पुण्य अर्जनाची अत्यंत गरज आहे. जनार्दन स्वामीचं वाक्य, ज्याच्याजवळ पैसा आहे तो सोनं खरेदी करू शकतो, आणि ज्याच्याजवळ पुण्य आहे तस्याहम सुलभ पार्थ, ते सर्व कार्य सुलभ होतात. पण तुमच्यासाठी संसारी जीवासाठी ह्या पुण्यार्जनाची अत्यंत गरज आहे. पुण्य कशासाठी करायचं? संसारातलं काहीतरी हित समजून घ्यायसाठी, आपलं हित होण्यासाठी, याच्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे. काहीच नाही करता आलं तर तन पवित्र सेवा करे, धन पवित्र दान, मन पवित्र हरिभजन करे, तीच वेद हो कल्याण. आणि मग स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर सद्गुरू जनार्दन स्वामींनी अशा सर्वसामान्यांकडून यज्ञयाग हे सदैव चाले, अन्नदान दिना, सगळ्याला यज्ञयागामध्ये सहभागी हो. जनार्दन स्वामींनी भक्तिमार्गाचं अवलंबन केलं, त्याला मात्र भक्तिमार्गाला वैदिक कर्माची जोड दिली. हे मात्र विशेष आहे. आमच्याकडे आचार्य महामंडलेश्वर येतात, जनार्दन स्वामीचं कार्य सांगितल्यानंतर ते म्हणे फार या द्वैत कार्य याला जोड नाही. आम्ही सर्वसामान्यामध्ये नाही जाऊ शकत, मोठमोठे कार्यक्रम आयोजित करतात त्यांच्याकडे जाऊ शकतात, पण जनार्दन स्वामी सर्वसामान्यमध्ये सगळीकडे नाव आहे. आणि म्हणून द्या या यागाच्या निमित्तानं, नवचंडीच्या निमित्तानं एक श्लोक श्रीमद भगवद्गीतेचा घेऊ आणि आपली थोडी सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या चरणी समर्पित करू. यानंतर पूर्णाची पोळी आहे, खीर पण आहे. सांगितल्यावर जरा धीरी, आज काही चतुर्थी नाही. आणि आणखीन काय? 2च आहे. पूर्णाची पोळी, खीर, सार, गुळवणी काय असेल. हां, त्यामुळं आता याच्यानंतर हेच आणि त्याच्यानंतर तेच गाई गाय. अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा 10वा अध्याय समजून सांगताना, विश्वरूप दर्शन समजून सांगताना 34व्या श्लोकामध्ये भगवान सांगतोय की देवा ही नवचंडी का करायची. भगवंतांनी 75 विभूती सांगितल्या. अभ्यास लोकांनी ऐका, सगळ्यांनीच ऐका, समजलं तर बरं चांगलं. 75 विभूती सांगितल्या तर प्रत्येकाची एकच विभूती. मनुष्यमध्ये राजा, जलचरामध्ये मगर, पशुमध्ये सिंह, अशी एकच आहे. बस अनेक प्रकारचे 25 इंद्रिय, त्याच्यापैकी मन. पण नारीचं सांगताना भगवंतांनी 7 विभूती सांगितलं आणि त्याचं वर्णन याच्यामध्ये आहे, या श्लोकामध्ये आहे. श्री भगवान उवाच मृत्यू सर्वहारश्यम उद्भवश्यम भविष्यतानां कीर्ति श्री वाच्य नारीणां स्मृतिर्मेधा धृतिक्षमा मृत्यु सर्वहारश्चाहं वश्च भविष्यतां कीर्ति श्री वाच्य नारीणां स्मृतिर्मेधा धृतिक्षमा. माऊली लिहित आहेत. आणि सृजिलिया भूता ते मीच करी धरी सकळ जीवन मीच उधारी शिकी सर्वाती संहारी तेव्हा मृत्यू मीच. आणि श्री गणाची या पैकी माझी या विभूती 7 अनिकी तया एक तव किती सांगिजेल तरी नित्य नवी कीर्ती अर्जुना ही माझी मूर्ती. आणि अवतर्याची जे संपत्ती ते मीच जाण आणि ते गा मी वाचा ते सुखासनी न्यायाच्या अरुणनी विवेकाच्या मार्गी चाले देखील या स्वहिता अनुनिया
मेधा जे गाये जनी धृती मी त्रिभुवनी क्षमा देमी एवं नारी माधारी हे सात शक्ती मी अवधारी ऐसे संसार गजर केसरी मनता झाला बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद हरि आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडा सामर्थ्य द्यावं. हे पोटात गेलं पाहिजे. हे कानानं घ्यायचं असतं, हृदयामध्ये ठेवायचं असतं आणि त्याचं अनुकरण करायचं असतं. भगवत वचनाचं, संत वचनाचं, ग्रंथ वचनाचं जर आपण अनुकरण केलं तर आपल्याला सुख मिळतं. सर्व सुखाची आगर बापरत महादेवीवर. त्यांच्या कृपेने संतांनी सांगितलंय बाबा याच्यापासून सुखापासून दूर जाऊ नका, अनेक प्रकारच्या व्यसनाच्या अधीन होऊ नका, चांगले संस्कार घ्या, वाईट संगतीत जाऊ नका, भल्या संगती न्याय येते तिचे बसा. जरी तुम्हाला एखादा चांगला संत नाही मिळाला तर ग्रंथ आहे ना, नाही ग्रंथ मिळाला तरी तुम्हाला एखाद्या संताचं स्थान तर आहे ना, तिथं जा. तहान लागली नंतर आपण विहीर शोधतो, तिथं पाणी तिथं शोधतो. तशाच प्रकारे देवावर ही तहान लागली पाहिजे आणि कुठंतरी जिरा असावा, तिथे पाणी मिळाला